बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। मिरवणुकीचं गाव म्हणून महाराष्ट्रात आता प्रसिद्ध झालेलं आहे आणि या मिरवणुकीमध्ये डीजेचा मुक्तपणे वापर केला जातो, अलीकडे लेसरचा वापर केला जातो। त्यामुळे खरं म्हणजे त्या मिरवणुकीमध्ये सामील होणारे तरुण कार्यकर्ते हे बहिरे होत असतात, त्यानंतर त्यांच्या दृष्टीवर परिणाम होत असतो, पण त्यांना त्याची जाणीव नाही। याही पलीकडे जाऊन जे त्या मिरवणुकीच्या जवळून जाणारे किंवा त्या मिरवणुका ज्यांच्या घरावरून जातात, ज्यांच्या बंगल्यावरून जातात, तर तिथं आजारी माणसं असतात, तर ते सुद्धा बहिरे होतात, त्यांना सुद्धा खूप त्रास होतो आणि याची जाणीव त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना नसते। आणि म्हणून याबद्दल जनजागरण करण्यासाठी, जागृती करण्यासाठी संवेदनशील जे नागरिक आहेत तर त्यांनी या तरुण मंडळाने कृतीशील व्हावं आणि डीजे मुक्त मिरवणुका काढाव्यात, लेसर मुक्त मिरवणुका काढाव्यात, अशी आमची सर्व ज्येष्ठ नागरिकांची त्यांना कळकळीची विनंती आहे। तुम्ही फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सोलापुरात काम केलेलं आहे। हो, मला सोलापूरचा उत्सव कसा असता माहित आहे, पण डीजे मुळे किती त्रास आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तर आहे, लहान मुलांना, गर्भवती महिलांना, मग तेच सांगतो ना, सगळ्यांनाच त्रास होतो। म्हणजे त्यात मिरवणुकीत सामील होणाऱ्या तर होतोय, पण ते मिरवणूक पाहणाऱ्यांना, घरात राहणाऱ्या, जवळून जाणाऱ्याला प्रत्येकाला त्रास होतोय। मी तर म्हणतो त्याचा अतिरेक झालेला एक मिनिट, तोडगा म्हणजे काय, डीजे मुक्त मिरवणुका काढाव्यात, लेसर मुक्त मिरवणुका काढाव्यात, त्यांचा हॉल, ढोल, ताशा, लेझिम याचा वापर करावा। बाहेरच्या पुण्याला, मुंबईला किंवा इतर शहरामध्ये कसा असतो उत्सव, पण आपल्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात सोलापूरची परिस्थिती कशी आहे? बोला। हा, मी पय्या शेख, अध्यक्ष सोलापूर जिल्हा उत्तरपत्र लेखक मंचाचं। आज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे इथं डीजे मुक्त सोलापूर शहर, तर हे सोलापूर शहरचा पुरता मर्यादित विषय नसून हे पूर्ण महाराष्ट्रावरील विषय आहे। आपल्याकडे उत्सव दरवेळी आपण वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या धर्माचे आपण साजरे करतो। हे उत्सव साजरे करत असताना आनंददायी पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने ते उत्सव साजरे केले पाहिजेत, पण तसं न करता अलीकडे मात्र डीजे आणि रेझर हे महाभयानक राक्षसाचं स्वरूप येत आहे आणि ह्याला युवकांनी वेळेवरच आळा घातला पाहिजे, कारण की युवक देखील पुढे एक कुटुंबाचे प्रमुख होणार आहेत, ज्येष्ठ नागरिक ते देखील होणार आहेत, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। आणि या गोष्टीला फक्त माणसांनाच नाही तर जनावरांना, पक्ष्यांना, प्राण्यांना देखील याचा परिणाम होत आहे। आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतंय की शहरातले पक्षी कमी होत चाललेले आहेत, तर या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम आहे। याचा अभ्यास युवकांनी आणि सोलापूर शहरातल्या, महाराष्ट्र जिल्ह्यातील नागरिकांनी करावा आणि अशा गोष्टीला वेळेवरच आळा घालून एक चांगला प्रकार, चांगली प्रथा यापुढे आपण लागू करू, घालू आणि युवकांना आदर्श घडवून देऊ असं मला वाटतं। धन्यवाद। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।